नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। दिल्ली विधानसभा निवडणुकीत सध्या रेवड्या वाटण्याची स्पर्धा सुरू आहे। लागोपाठ चौथ्यांदा सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या केजरीवालांनी यावेळी आव्हान थोडे अवघड असल्याचे लक्षात आल्यावर फुकट छाप योजनांची सरबत्तीच केली। शिवाय त्यांच्या कार्यकाळातील मोहल्ला क्लिनिक सारख्या योजनांचा प्रभाव मतदारांवर आहेच। मध्यंतरीच्या काळात मद्य धोरण प्रकरणात त्यांच्यावर झालेले आरोप, त्यात त्यांना घडलेला तुरुंगवास, आपल्या एका महिला खासदाराला त्यांच्याच कार्यालयात झालेली मारहाण आणि त्याही पेक्षा अधिक म्हणजे लोकसभा निवडणुकीत दिल्लीकर जनतेने त्यांना साफ नाकारल्याने थोडे सावध झालेल्या केजरीवालांनी मतदारांसाठी रेवड्यांचे दुकानच उघडले। त्यांच्या रेवड्यांना कटशाह देण्यासाठी आता भाजपानेही त्याच थाटात रेवड्या वाटपाची घोषणा केली आहे। केंद्रीय मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी शुक्रवारी दिल्लीत पक्षाचे संकल्प पत्र प्रसिद्ध केले। महिला, वृद्ध, विधवा, अपंग आणि गरिबांसाठी त्यांनी पक्षाच्या योजनांची रूपरेषा सांगितली। दिल्लीत भाजपचे सरकार आल्यास महिलांना दरमहा 2500 रुपये दिले जातील असे ते म्हणाले। गरिबांना त्यांच्या सिलेंडरसाठी 500 रुपये सबसिडी मिळेल। होळी दिवाळीला प्रत्येकी 1 सिलेंडर मोफत दिले जाईल। 60-70 वयोगटातील लोकांचे पेन्शन 2000 रुपये वरून 2500 रुपये करण्यात येणार आहे। विधवा, दिव्यांग आणि 70 वर्षांवरील वृद्धांना 3000 रुपये पेन्शन मिळेल। यामध्येही 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। अटल कॅन्टीन योजनेअंतर्गत दिल्लीतील झोपडपट्ट्यांमधील गरिबांना 5 रुपयात पौष्टिक आहार दिला जाणार आहे। याशिवाय सध्याच्या सरकारच्या मोफत वीज, पाणी आणि बस सुविधा सुरू राहणार आहे। एकूणच या रेवड्यांच्या स्पर्धेत दिल्लीकरांची मात्र चैन होणार असल्याचे दिसते। अर्थात यापैकी किती घोषणा पूर्ण होतील ही शंका आहेच। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।